हो काय म्हणतात खेकडे आणले तुला माहिती आहे मला आवडत खेकडे हे मस्त की झणझणीत चालू करू खेकडे हे भाव मित्रांनो हे खेकडे मी आता मार्केटवरून आणलेले आहे आणि हे खेकडे आता संडे स्पेशल आहे म्हणून आज माझी बायको मला बनवणार आहे कारण की मला खेकडे खूप आवडतात आणि ती खूप चांगल्या पद्धतीने बनवते खेकडे आणि तिला फक्त एकच गोष्ट येत नाही खेकडे साफ करता येतात तिला मी थोडीशी मदत करते हे खेकडे पहा 1 डझन खेकडे मी आणलेले आहे आणि आता याची रेसिपी माझी बायको स्टार्ट करत आहे पण त्यासाठी तिला हे खेकडे आंगडे वगैरे तोडायला येत नाहीत तर ते तिला मी हेल्प करायसाठी मी आता असे खेकडे असतात त्याला कसे तोडायचे हे तुम्हाला दाखवतो मी आता कारण की हे खूप खतरनाक आहेत त्यांचं हे बघा त्यांची नांगे आहेत त्यांच्या नांग्यामध्ये जर बोट फसलं तर तोडल्याशिवाय ते राहणार नाही म्हणून तुम्हाला मी दाखवतो त्याला आता कसे तोडायचे हे बघा ह्याला असं पकडायचं आणि ही नांगे अशी एक साईडला करून तुटते आणि नंतरला ही नांगी अशी पकडून आणि ही नांगी अशी एक साईडला करून ती पण तुटते बाकीचे नांगे आपण अशा अलगद पद्धतीने हळूहळू तोडून टाकायची कारण की त्याचं आता काय घाबरायची काय गरज नाही त्याचे जे मेन आंगडे होते ते आपण काढलेत तर आता काही प्रॉब्लेम नाही मी आता खेकडे वगैरे सगळे साफ केलेत म्हणजे धुतला वगैरे क्लीन केलेला अजून नाही आहे त्याला फक्त त्याचे आंगडे वगैरे तोडून त्याला एका प्लेटमध्ये ठेवलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला अजून एक मी गोष्ट सांगणार आहे तर तुम्हाला खेकड्याच्या बद्दल सांगतोय तर तुम्हाला खेकड्यामधलं नर आणि मादी हे कसे ओळखायचे हे तुम्हाला मी आज दाखवत आहे हे पहा मित्रांनो हा जो यू टाईप जो आहे ही मादी आहे आणि हा जो व्ही टाईप आहे हा नर आहे आणि खेकडे हे ना थंडीमध्ये खाणे खूप चांगले आहे पौष्टिक आहे कारण की ते थंडीमध्ये खूप भरलेले खेकडे असतात आणि भरीव असतात आणि ह्याचा सूपही देखील थंडीमध्ये पिले ना तर सर्दी वगैरे गोष्टी आहेत त्या चांगल्या बऱ्या होतात आणि त्याचा सूप खूप जण पितात आम्ही तर पितोच पण तुम्हालाही सांगतो कारण की खेकडे ना थंडीमध्ये खायला पाहिजे माणसाने कारण की त्यावेळेला खेकडे खूप भरलेले असतात आणि आता हे खेकडे मी आंगडे वगैरे तोडून ठेवलेत आता ही बाकीची गोष्ट ही माझी वाईफ करेल अरे वा हे पाहा गाडी ते आता माझ्या बाईकवर खेकडा करडा बनलेला आहे ते अतिशय कशा पद्धतीने बनवले तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहिजेल नाही आता आहे त्याची मी टेस्ट करतो आणि बघतो कसे बनवणार खूप छान पद्धतीने माझ्या वाईफने मला खेकडा करडा बनवलेला आहे जर तुम्हाला ही देखील ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही बनवू शकता प्लीज जर रेसिपी आवडल्यानंतर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब कमेंट करू शकता थँक्यू